नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स. तुम्ही इथे हे चिप्स पाहू शकता. अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुलले जात आहेत. त्याचबरोबर करायलाही अगदी साधे सोपे आहेत आणि आपण हे तुरटीचा वापर न करता बनवलेले आहेत. बऱ्याच वेळेला बटाट्याचे वेफर्स करताना काळे पडतात, तर ते पडू नये याच्यासाठी काय करावं हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता इथे मी बटाट्याची साल काढून बटाटे ठेवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. तर आता इथे व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते, तर या पद्धतीने संपूर्ण बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल ही अगदी अलगद निघण्यासाठी तुम्ही जर बटाटे एक 2-3 तासासाठी भिजत ठेवलेत तर त्याचे वरील जे साल आहे ते अगदी पटकन निघतं. तर पहा, याच पद्धतीने इथे मी संपूर्ण बटाट्याची साल जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि बटाट्याची साल काढल्यानंतर लगेचच आपल्याला हे बटाटे पाण्यात ठेवायचे आहे. याच्यामुळे काय होतं की आपले बटाटे काळे पडत नाहीत. आता एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी खिसणी घेतली आणि अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बटाटे खिसून घ्यायचे आहेत. तुम्हाला जास्त लांबट जर हवे असतील तर आडवा बटाटा धरून तुम्ही लांबटही याचे काप बनवू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी याचे काप करून घेतलेले आहेत. अगदी छान पातळ असे हे काप निघतात. तर जी मोठी साईज असते बटाटे खिसणीची तर ती न वापरता अगदी छोटी जी साईज असते ती वापरायची आहे. आणि या पद्धतीने संपूर्ण बटाट्याचे काप आपण इथे करून घेतलेत. काप केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, काप केलेल्या पाण्यामध्ये तर आपण बटाटे धुतोच, पण एवढ्यावरतीच न थांबता हे आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये व्यवस्थित असे खळखळून धुवून घ्यायचे आहेत. याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधील जे बारीक त्याची जी कस असते ती निघून जाते आणि आपले बटाट्याचे चिप्स अजिबात वाळल्यानंतरही काळे दिसत नाहीत आणि आपण बनवतो त्यावेळेलाही ते काळे अजिबात पडत नाहीत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 4 पाण्याने इथे मी हे बटाटे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातील जी कस असते बारीक ती संपूर्णपणे निघून गेलेली आहे. आता आपण बटाट्याचे जे चिप्स आहेत ते शिजवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे छान असं पाणी उकळून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये बटाटे सोडायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्हाला जर आत्ता मीठ घालायचं नसेल तर चिप्स घातल्यानंतरही तुम्ही इथे घालू शकता. इथे मी थोडासा अगदी हिंगही वापरलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची खळखळ अशी उकळी यायला सुरुवात झाली कीच आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याची उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे चिप्स आहेत ते संपूर्ण घालायचे आहेत. संपूर्ण इथे व्यवस्थित असे चिप्स घालून झालेत. फक्त आपल्याला अलगद हलक्या हाताने हे व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. ह्याला जास्त हलवाहलवी करायची नाही, नाहीतर चिप्स जे आपले आहेत ते तुटू शकतात. तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ 10 ते 12 मिनटं मीडियम गॅसवरती फक्त आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. अगदी जास्त बटाट्याच्या वेफर्सला शिजवायचं नाही. 70 ते 80% आपल्याला हे वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत. जास्त जरी शिजले की आपण ते जेव्हा बाहेर काढायचा प्रयत्न करतो आहे पाण्यामधून त्यावेळेला ते तुटू शकतात. तर पहा इथे मी 10 ते 12 मिनटं व्यवस्थित असे हे बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. तर इथे आता आपण चेक करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी ते थोडंसं असं कट झालं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हा वेफर शिजवून घ्यायचा आहे. पहा या पद्धतीने. आणि या पद्धतीने वेफर शिजला गेला की आपल्याला आता गॅस बंद करून आपण हे सर्व जे वेफर्स आहेत ते एखाद्या चाळणीमध्ये किंवा आपल्याकडे जी पुरण बनवायची चाळण असते त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण वेफर्स काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातील जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं ते निथळून बाजूला होतं. तर इथे संपूर्ण चिप्स जे आहेत ते काढून घेतलेले आहेत. आता आपण हे सुकवण्यासाठी घालायचे आहेत. तर इथे मी एक कापड घेतलं आणि त्या कापडावरती अगदी सहज असे व्यवस्थित हे
चिप्स जे आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत। चिप्स पसरवताना इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान व्यवस्थित असे हे चिप्स बनले गेलेले आहेत। जास्तही अजिबात न शिजवल्यामुळे ते कट झालेले नाहीत। तर या पद्धतीने आपण संपूर्ण चिप्स व्यवस्थित असे पसरवून घेऊया। चिप्स पसरवल्यानंतर अगदी 1 दिवस हे असेच फॅनखालीही सुकवून घ्या, नाहीतर तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुकवला तरी चालेल। आणि त्यानंतर आपल्याला हे छान असे कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवून घ्यायचे आहेत। तर पहा असे सर्व फितं बनवून घेतलेत आणि 1 दिवस फॅन खाली आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस इथे मी खळखळ आवाज येईपर्यंत आपल्याला हा उन्हामध्ये बटाट्याचा वेफर्स वाळवून घ्यायचा आहे। जितके आपण हे छान असे वाळवू तितके ते जास्त दिवस टिकतात। अगदी 2 ते 2.5 वर्षही हे वेफर्स टिकतात। आता इथे सगळे वेफर्स आपले तयार झालेले आहेत, अगदी पांढरे शुभ्र बनलेत। आता आपण हे थोडेसे तळून पाहूया। तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये हे वेफर्स आपण सोडलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान दुप्पट तिप्पट चौपट म्हणा असे हे छान असे फुलले गेलेले आहेत। तर पुन्हा एकदा इथे मी थोडेसे वेफर्स घालून बघते। तर पहा हेही वेफर्स आपले छान असे तळून तयार आहेत। याच पद्धतीने थोडेसे वेफर्स मी इथे तळून घेतले, ते आपण कट करूनही पाहणार आहोत। अगदी खुसखुशीत बनले जातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक बटाटा चिप्ससाठी नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।